आम्हाला आता 480 किंवा 560 काय येते. बरं ठीक आहे. तर बघा आता ही आपली आहे ही 400 अंड्यांची आहे. ही पूर्णतः ऑटोमॅटिक आहे. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये 480 येते, 560 येते आणि त्याच्यापेक्षा मोठी पाहिजे तर 640 किंवा त्याच्यावरची पण रेंज मिळते. आता ही पूर्ण ऑटोमॅटिक इन्क्युबेटर आहे. म्हणजे याच्यात तुमचं टेम्परेचर ऑटोमॅटिक असेल, तुमची ह्युमिडिटी ऑटोमॅटिक असेल, तुमची अंडीसुद्धा ऑटोमॅटिक फिरणार. आताच्या ह्या नवीन अपग्रेड मॉडेलला तुम्हाला इथे पाणी जे मिळेल ते पण ऑटोमॅटिक आहे. म्हणजे तुम्ही कुठल्याही एखाद्या नळाला किंवा एखाद्या जारला त्याचं कनेक्शन दिलं की त्याला पाहिजे तेवढं पाणी मशीन स्वतः घेणार आहे. पाणी तुम्हाला रिफिल करावं लागायचं, दिवसात एकदा कधी कधी दोनदा सुद्धा करावं लागायचं. आता तेही काही भाग याच्यात राहिला नाही, सगळं ऑटोमॅटिक आहे आणि डबल कोटेड मशीन आहे. जसं तुम्ही आत्ता मला काय विचारलेलं, लाईटीचं विचारलेलं, तर समजा याच्यात लाईट गेली ना तरी एक 4 तासपर्यंत काहीच अडचण येत नाही. डिपेंड वातावरणावरती असतं. बाकी अंडी कशी तुमची घरची आहेत की बाहेरची आहेत? काही घरची काही बाहेरची. बरं, आता याच्यात आहे ना सर्वात महत्त्वाचं काय की अंडी निवड हा एक महत्त्वाचा भाग आहे. कारण की याच्यात फक्त अंडी ताजीच पाहिजे एवढं गरजेचं नाही. कारण बरेच लोकांना आता माहिती आहे की बाबा अंडं ताजं लागतं. ताजं म्हणजे किती 4-5 दिवसाचं चालतं, याच्यापेक्षा जास्त चालत नाही. आणि दुसरी गोष्ट की अंडं नर मादाला क्रॉस असलेलं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी काय होतं, सर आम्ही ताजीच अंडी वापरले पण आम्हाला टक्केवारी रिझल्ट कमी येतोय. तर का कमी येतोय की आपण घरची अंडी असो किंवा बाहेरून कुठून आणलेली असेल, जर ती नर मादाला क्रॉस झालेली नसेल तर त्याच्यात जीवच बनत नाही. बरोबर. म्हणून प्रत्येक 5 कोंबडीबरोबर एक कोंबडा पाहिजेच. हे त्याचं गणित आहे आणि हे मेंटेन करत जायचं, मल्टिप्लाय करत जायचं. थोडक्यात 5 कोंबडीबरोबर एक आहे तर तुमच्याकडे 100 कोंबड्या तर 20 कोंबडे पाहिजेच. जर हा रेशो ठेवला तर तुम्हाला मशीन 80-90% रिझल्ट देणार. हा रेशो कमी झाला, नरांचं प्रमाण तुमच्याकडे कमी झालं की रिझल्ट तुमचा कमी होणार. बरोबर.